विरोधी ठिकाणी लक्षवेधी तुमची द्या. धन्यवाद सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 3. नाही, संपल्यावरती अर्धा तास सुट्टी घेऊन सुरू करू. यामध्ये नगर परिषद यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथील घनकचरा व्यवस्थापन निविदामध्ये झालेली अनियमिततेबाबत त्या ठिकाणी उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी एक याचिका दाखल झाली आहे आणि या याचिकेमध्ये माननीय सचिव नगर विकास, त्याचप्रमाणे माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन व जिल्हाधिकारी असे सर्वांना त्या ठिकाणी प्रतिवादी करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये नागपूर उच्च न्यायालयाने सदर कागदपत्र सबमिट करण्यास यवतमाळ मुख्याधिकारी यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि त्यांना तसं पत्र देऊन कळवलं होतं की यवतमाळ नगर परिषद घनकचरा निविदा प्रक्रिया बाबतची संपूर्ण नस्ती लवकरात लवकर सादर करण्यात यावी, परंतु मुख्याधिकारी यवतमाळ यांनी ते न ऐकता ती काही सादर केली नाही. त्यानंतर परत एकदा जिल्हा आयुक्त नगर परिषद प्रशासन यवतमाळ यांना सुद्धा परत कळवण्यात आलं की बा सदरची नस्ती ताबडतोब कोर्टामध्ये आपण हजर करा, परंतु त्यांना परत सांगितल्यावर मुख्याधिकारी यांनी टाळाटाळ करत ते कागदपत्र अद्यापपर्यंत कोर्टामध्ये दिलेले नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भामध्ये कोर्टाकडनं कळवण्यात आलं, प्रश्न विचारा आणि इतर सर्वांना या संदर्भात कळवण्यात आलं, परंतु जे तिथले मुख्याधिकारी आहेत ते कुठलीही नस्ती ही कोर्टामध्ये देत नाहीये. तर या बाबतीमध्ये विभागीय आयुक्तांनी सुद्धा त्यांचा एक अहवाल दिलेला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा सभापती महोदय, की विभागीय आयुक्तांचं असं म्हणणं आहे की मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांना या पदावर कार्यरत ठेवल्यास घनकचरा निविदा प्रक्रियेतील मूळ अभिलेख नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांना या पदावरून हटवणे आवश्यक आहे, एवढा स्पष्ट अभिप्राय देऊन सुद्धा अद्यापपर्यंत सरकारने या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये मला स्पेसिफिक प्रश्न असे विचारायचे की इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी यांच्याकडून वारंवार म्हणजे कलेक्टर आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा तो ऐकत नाही, तरी त्यांना कर्तव्यात जाणीवपूर्वक अक्षम्य हलगर्जीपणा करूनही त्याच्याबाबत कारवाईला इतका कालावधी का लागत आहे. आणि जून महिने आणि हा अहवाल शासनाला सभापती महोदय, हा अहवाल शासनाला 8/6/2023 ला मिळालेला आहे, म्हणजे 6 महिने झालेले आहे, परंतु अद्यापपर्यंत शासनाने याच्यावर कारवाई केलेली नाहीये. म्हणून तर आपण हे कधी करणार? सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो लक्षवेधीनं एक प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, हाच प्रश्न काल विधानसभेमध्ये आलेला होता आणि विधानसभेमध्ये देखील मी सांगितलेलं आहे, जो अधिकारी कागदपत्र द्यायला उशीर करतो आणि हायकोर्ट त्याची डिपार्टमेंटली इन्क्वायरी लावते, तर तो सगळा प्रस्ताव कालच त्याच्या विभागीय चौकशीचा सहीसाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावर सही होईल आणि विभागीय आयुक्ताने जी कारवाई अपेक्षित ठेवलेली आहे ती कारवाई सरकार करणार आहे. ते बोलतायत तिकडे, थांबा जरा. त्याला सस्पेंड केलं जाईल का? कारण 6 महिने झाले आहेत आज. त्यांनी तेच सांगितलं की कारवाई केली जाईल म्हणून सांगतायत ना चौकशी. मी सांगितलं ना, काल विधानसभेमध्ये देखील हाच प्रश्न होता. काल विधानसभेमध्ये देखील उत्तर दिलेलं आहे की ही जी प्रक्रिया पूर्ण करायची आहे, विभागीय चौकशी पूर्ण झालेली आहे, तो अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे गेलेला आहे. खरं तर 2 ते 3 दिवसामध्ये त्याच्यावर सही होऊन त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणून मी फक्त 8 दिवसाची मुदत मागितली. 8 दिवसामध्ये त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, मला असं वाटतं बरं का, मी यांची लक्षवेधी स्वतः सगळ्यांच्याच वाचते, म्हणजे तर त्याच्यात त्यांनी जे पेपर लावले होते त्याच्यात विभागीय आयुक्तांचं ऑलरेडी ती सूचना आहे, त्यांच्यावर कारवाईची सूचना